नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज खूप दिवसांनी व्लॉग येतोय। आता दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे छान अशी देवपूजेनं झालेली होती आणि मेन म्हणजे माझ्याकडे ना जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा इथं फक्त दोनच देव होते माझ्याकडे, एक गणपतीची मूर्ती आणि एक अन्नपूर्णाची मूर्ती। आणि त्याच्यानंतर हळूहळू थोडेसे देव मी वाढवले। गावाकडे भरपूर सगळे देव आहेत त्यामुळे इथं काही माझ्याकडे जास्त देव नाहीत, पण जेवढे पण आहेत तर त्यांची नित्यसेवा मी करते। म्हणजे सकाळी संध्याकाळी देवाला दिवा अगरबत्ती पूजा असते। आणि असं काही नाही सकाळ संध्याकाळ देवपूजा करते म्हणजेच आपल्यासोबत चांगलं होणार असं पण नाही। जे कर्मावर विश्वास ठेवणारे आहेत ना त्यांना माहिती आहे की आपण चांगलं दुसऱ्यांचं केलं तर आपल्यासोबत पण चांगलंच होणार। त्यामुळे रोज देवपूजा केलीच पाहिजे किंवा देवपूजा केल्यावरच खूप छान होतं असं पण काही नाही। त्याच्यानंतर ना मी रांगोळी काढून घेतली। दारात रांगोळी काढणं म्हणजे सकाळी सकाळी आपला मेंदू क्रिएटिव्ह व्हायला चालू होतं। म्हणजे क्रिएटिव्हिटी वाढते। रांगोळी आज डिझाईन अशी काढू तशी काढू काय ते डोक्यात इमेजिन चालू असतं आपलं आणि तिथनंच आपली क्रिएटिव्हिटीला सुरुवात होते दिवसाच्या। तर रांगोळी काढत काढतच दुसरा एक विचार असतो माझा की आज हेल्दी नाश्त्याला काय बनवायचं। तसं दिवसातून एकदा एक टाइम तर मिलेट्स घेतात हे नाश्त्याला। तर मिलेट्समध्ये ना भगर, नाचणी, परत हे राळे, किनोवा अशा बऱ्याच गोष्टी येतात, बाजरी पण येते। तर त्यातला कुठला तरी एक पदार्थ मला बनवायचा असतो रोज एक। राळ्यामध्ये ना भरपूर मिनरल्स आणि फायबर्स असल्यामुळे ना वजन कमी करण्यासाठी सुद्धा राळ्याचा वापर केला जातो, खाल्लं जातं। त्यामुळे डाएट चालू आहे यांचं, तर एक टाइम तर मला राळे बनवावेच लागतात। तर आता हे काय केले की राळे एक तासभर भिजू घातलेत आणि मी एक कुकरमध्ये एक शिट्टी देऊन घेतली ह्या राळ्याला, थोडंसं मीठ टाकून फक्त। आणि आता राळ्याची रेसिपी बनवण्यासाठी मी हे डिझानोचं ऑलिव्ह ऑइल वापरते। आता ह्याचा माइल्ड आणि क्लासिक स्वाद असल्यामुळे रोजच्या स्वयंपाकासाठी एकदम परफेक्ट आहे आणि खूप बहुउपयोगी तेल आहे। तसं शूटिंगसाठी, बेकिंगसाठी आणि ग्रिलिंगसाठी एकदम उत्तम आहे। आणि अनेक पोषक फॅट्स पण आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे 75% मुफा, जे की हृदयाच्या आरोग्यासाठी एकदम फायदेशीर आहे। त्याच्यासोबत अँटीऑक्सिडंटने भरलेले आहे त्यामुळे शरीरावरची सूज कमी होते। झिरो कोलेस्ट्रॉल आणि झिरो ट्रान्स फॅट आहे त्यामुळे बिनधास्त होऊन आपण हेल्दी कुकिंग करू शकतो। स्पेनमधलं एकदम प्रीमियम क्वालिटीचं आहे ते आणि निवडक ऑलिव्हपासून बनवलेलं आहे। आता स्वयंपाकासोबतच ना बॉडी मसाजसाठी आणि लहान बाळांच्या बॉडीचा मसाज करण्यासाठी पण हे तेल वापरू शकतोय आपण। तर आता मिलेट्स बनवण्यासाठी म्हणजे राळे बनवण्यासाठी ना तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल ओतून घेते। तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर ना सगळ्यात आधी मी त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेते। शेंगदाणे बाजूला काढल्यानंतर ना तेलामध्ये मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्याच्यानंतर जिरे, कढीपत्ता टाकून घेतला, हिरवी मिरची टाकून घेतली। त्याच्यानंतर आपला कांदा टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये हळद पण टाकून घेतली। जसं आपण पोहे बनवतो ना सेम तसंच करायचं। त्याच्यामध्ये फक्त पोहेच्या ऐवजी हे आपण शिजवलेले राळे घालायचे। आता आपला कांदा नीट छान भाजल्यानंतर ना त्याच्यामध्ये राळे ॲड करायचे। हे शिजवून घेतलेले राळे फक्त एक शिट्टी दिली, तर हे राळे छान असे मिक्स करायचे। आणि सकाळी सकाळी नाश्त्याला जर हे मिलेट्समधला कुठला पण टाईपचा पदार्थ जर तुम्ही घेतला ना तर जास्त वेळ भूक राहते, सारखी भूक लागत नाही। त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड करून घेतली मी, नंतर आपले तळलेले शेंगदाणे टाकले आणि नंतर मग तोपर्यंत आयुष्य वाटच बघत होता कधी मम्मा जेवायला देते। आणि यांचं पण नाश्त्याची वेळ झाली होती, सकाळी फ्रूट्स दिले होते त्यांना, मग आता फ्रूट्ससोबतच हे पण दिलं राळ्याचं रेसिपी। म्हणजे पोहेच थोडक्यात म्हणायला पाहिजेत, पोह्यासारखं सेम बनवले। आता हे जे राळे आपण असे बनवलेले आहेत त्याच्यासारखं सेम मसाले भात पण बनवू शकता आपण। जसं वाटाणे किंवा सगळ्या भाज्या घालून मसाले भात बनवतो ना सेम तसंच पण बनवू शकतोय आपण। आता ह्यांना जेवायला तर दिले मी, आता इथं आपल्याला मटकीची उसळ बनवून घ्यायची। सकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी सोबतच करून घ्यायची। कढईमध्ये पुन्हा डिझायनरचं ऑलिव्ह ऑइल टाकून घेतले मी। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली, मोहरीनंतर जिरे टाकले, चांगले तडतडू दिले। नंतर हा कांदा, तर कांदा बारीक असा चिरून घेतलाय मी, दोन्हीला एकदमच चिरून घेतला होता, थोडा त्याच्यामध्ये वापरला आणि थोडा ह्याच्यामध्ये वापरते। आता कांदा भाजत आल्यानंतर मी टोमॅटो ॲड केले त्याच्यामध्ये आणि छान असं भाजून घेतलं। आता टोमॅटो टाकल्यानंतर ना जेवढं मीठ भाजीला वापरायचं ना तेवढं मी आत्ताच टाकून घेतलं। चांगला टोमॅटो शिजेल, एकदम गरगरीत शिजू द्यायचं चांगलं। आणि हे जे आहे ते लसूण खोबऱ्याची पेस्ट बनवून ठेवलं होतं मी, लसूण आणि खोबरं बारीक करून ठेवलेलं, तर ते थोडं टाकून घेतलं आणि आता हे छान असं भाजू द्यायचं। कच्चा वास अजिबात राहिला नाही पाहिजे। त्यानंतर हळद, धने पावडर टाकले, नंतर घरचा आपला मसाला आहे हा, तर तुम्ही किचन किंग मसाला किंवा दुसरा अदर कुठला गरम मसाला असेल तर तुम्ही तो पण टाकू शकताय।
आणि लाल मिरची पावडर पण टाकू शकते, माझा घरचाच मसाला आहे हा. तर त्याच्यानंतर मोड आलेली ही मटकी टाकून घेतली त्याच्यामध्ये. आता ही मोड आलेली मटकी आधीच मी धुवून मग ह्या मसाल्यामध्ये टाकली, त्याच्यामुळे थोडं पाणी आपोआप सुटते. पण जर फारच कोरडी असेल तुमची मटकी तर त्याच्यामध्ये आपण पाण्याचा शेंताडा टाकू शकतो आणि चांगलं वाफेवर शिजवून घ्यायचं. छान लागते मटकी तसं. आणि त्याच्यानंतर म्हणलं आता चपाती बनवून घ्यावं त्या. तर मला जास्त काही चपाती बनवायचे नसतात, 5-7 चपात्या बनवायला लागतात. तर पटपट चपाती बनवून घेतल्या. आणि गेले की काही दिवस झाले ना आपले मोठे ब्लॉग काही येतच नाहीत, कारण मला ना थोडं कधी अधूनमधून उचमळतं किंवा कधी लो झाल्यासारखं होतं. त्यामुळे मोठे ब्लॉग शूट करायला ना जास्त वेळच नाही भेटत. परत ते एडिट करा, जास्त वेळ मोबाईल बघितला जातोय. म्हणून मी ट्राय करते की शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते, कारण मला जास्त मोबाईलपासून थोडं लांब राहायचं असतं म्हणून. आणि जेव्हा जेव्हा मला ठीक वाटत होतं, आज जरा ठीक वाटत होतं, म्हणलं चला मोठा ब्लॉग खूप दिवस झाला आलेला नाही आहे, म्हणून हा व्हिडिओ शूट केला मी. त्यात असं झालं होतं की मागच्या काही दिवसापासून आयुषला व्हायरल इन्फेक्शनमुळे जरा ताप पण येत होता, सर्दी झाली होती. मग तो खायला प्यायला पण किरकिर करायचा त्याच्यामुळे पण. आणि कधी रात्री जागरण पण व्हायचं, म्हणजे तो झोपायचा नाही किंवा ताप आला, त्यामुळे झोप पण होत नव्हती. मग म्हटलं आज जरा थोडी झोप पण झाली, फ्रेश पण वाटत होतं, म्हणून म्हटलं आज ब्लॉग शूट करावा. आणि तुमच्या बऱ्याचशा कमेंट ताईंच्या येत होत्या की PCOD मला आहे, त्याच्यामध्ये प्रेग्नेन्सी कन्सीव्ह झाली. मग त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवायचा होता. म्हणजे त्यावेळेस मला पण 5-6 वर्ष झालेत प्रेग्नेन्सी कन्सीव्ह होण्यासाठी. भरपूर ट्रीटमेंट झाली होती, पण त्याच्यानंतर मी काही स्वतःमध्ये बदल केलेत आणि त्याच्यानंतरच माझी प्रेग्नेन्सी राहिली. मग त्याच्यामुळे मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायचीच आहे. लवकरच तो व्हिडिओ येईल, मी तो शूट करणार आहे व्हिडिओ. पण तोपर्यंत म्हटलं हा व्लॉग तरी शेअर करावा तुमच्यासोबत. आणि आता इथं आयुषला बरं वाटत नाही आहे, म्हटलं आता तो झोपेतनं उठला होता नुसताच. ब्रश वगैरे केलं, उन्हाला थोडं बसवलं त्याला आणि म्हटलं तिथं बसूनच सारावं त्याला. किचन कट्टा अजून साफ करायचा राहिला होता, पण सगळं जिथल्या तिथे ठेवलं. आधी त्याला खाऊ घालावं म्हटलं आणि त्याच्यानंतर मग राहिलेली कामं उरकता येतील. आता बाहेर गॅलरीत आणून चारते म्हणून थोडंफार तर खाते, नाही तर घरात असते तर खूप नखरे केले असते खायला त्याने. पण एक थोडंसं खाल्लं त्यानं आणि मग औषध गोळ्या मी चारल्या त्याला तिथं बसूनच. मग म्हटलं चला आता राहिलेली कामं घरातली ती उरकून घ्यावीत. मग परत दुपारी निवांत होते व्हिडिओ एडिट वगैरे करायला, त्यात पण टाईम जातो बराचसा. तर मी इथं किचन कट्टा आधी साफ करून घेतला आणि जे काय थोडीफार रिकामे झालेली भांडे इकडं तिकडं होतं तर ते सगळं साफ करून घेतलं. जिथल्या तिथं सगळं ठेवलं. आता कसं संध्याकाळी स्वयंपाक करायला छान मूड येतो जर आता किचन कट्टा जिथल्या तिथं स्वच्छ असला तर. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.